हाय स्टुडंट, मी भालके सर आणि तुमचं खूप 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 स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ UCM, जो महाराष्ट्र बोर्डाचा पहिला जो चॅप्टर आहे फिजिक्सचा रोटेशनल मोशन, यामध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं ॲप्लिकेशन आपण बघणार आहोत. त्यामध्ये ॲप्लिकेशन आपला आजचा आहे बघा कोनिकल पेंडुलम. ह्याच्या अगोदरचे ॲप्लिकेशन आपण ह्याच्या आधी 4 ते 5 व्हिडिओ आपण अपलोड केलेत. या चॅनलवर मागं व्हिडिओ मी अपलोड केलेत, तर ते तुम्ही जर बघितलात तर हे तुम्हाला समजायला थोडंसं व्यवस्थित होऊन जाईल, बेटर समजेल. जर बघितलात, तुम्हाला जर माहीत असेल अगोदरच सर्व काही, तर इथून तुम्ही डायरेक्ट हेच एवढं ॲप्लिकेशन बघू शकता. कोनिकल पेंडुलमचं बघणार होतो आपण. मागचं जे ॲप्लिकेशन बघितलं आपण ह्याच्या अगोदर 2 ॲप्लिकेशन बघितलेत बघा. मॅक्झिमम व्हेकलची स्पीड काढली आपण ऑन द अनबँक्ड हॉरिझॉन्टल रोड, आणि त्याचबरोबर मॅक्झिमम आणि मिनिमम आपण व्हेकलची स्पीड काढली और व्हेलॉसिटी काढली ऑन द बँक्ड हॉरिझॉन्टल बँक्ड रोडवर. हे दोन्ही आपण बघितलेत. आज आपण कोनिकल पेंडुलमचा आपण अँग्युलर व्हेलॉसिटी आणि त्याचबरोबर टाईम पिरियड फाइंड करणार आहोत. ठीक आहे बघा. कोनिकल पेंडुलम काय असतं अगोदर बघूया आपण. पेंडुलमचे मेनली 2 टाईप आहेत. एक असतो बघा पेंडुलमचा प्रकार हा, त्याला म्हणू आपण सिंपल पेंडुलम, हा एक प्रकार असतो सिंपल पेंडुलम. आणि दुसरा प्रकार असतो कोनिकल पेंडुलम. सिंपल पेंडुलम कशाला म्हणू आपण? सिंपल पेंडुलम म्हणजे काहीच नाही आहे, अ टिनी मास विच इज कनेक्टेड अ मासलेस फ्लेक्झिबल अँड अ लॉंग वायर अँड दॅट पार्टिकल विच आर ओनली ऑसिलेट ॲट अ वन डायरेक्शन और वन प्लेन. म्हणजे काय म्हणतोय मी, एक छोटंसं मास घ्यायचं आहे आपल्याला, त्याला एक स्ट्रिंग बांधायचं आहे, त्याला एक रिजिड सपोर्टवर आपण हँग करायचं आहे, सस्पेंड करायचे स्ट्रिंगला त्या. आणि हे आपल्याकडे जे टायनी म्हणजे स्मॉल छोटंसं मास आहे, हे फक्त ऑसिलेट होईल. म्हणजे या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन असते, ही मीन पोझिशन, आणि या ठिकाणी वापस निगेटिव्ह साईडला म्हणजेच अपोजिट डायरेक्शनला ही एक्स्ट्रीम पोझिशन. ह्याचा प्लेन हा एकच आहे ना. तर हा जो पार्टिकल एक वेळेस या पॉईंटला पोहोचेल, त्याच्यानंतर तो मीन पोझिशनला येईल, त्याच्यानंतर परत तो या पॉईंटला येईल. हे जे काही टू अँड प्रो मोशन होतं, ह्याला म्हणायचं आपण टू अँड प्रो मोशन. तर हे जे मोशन होतं ह्याला म्हणायचं आपण सिंपल पेंडुलम. म्हणजे एक छोटूसा मास आपण काय केला आहे का स्ट्रिंगला हँग केला आहे, आणि ती स्ट्रिंग फक्त या ठिकाणी ऑसिलेट करते. ऑसिलेट करणं ह्याला म्हणायचं सिंपल पेंडुलम. आपल्याला जे शिकायचं आहे ते कोनिकल पेंडुलम आहे. आता कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असतं? सेम डेफिनेशन तशीच, अ टायनी मास विच इज कनेक्टेड टू अ लॉंग फ्लेक्झिबल अँड मासलेस स्ट्रिंग अँड दॅट पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ॲट अ हॉरिझॉन्टल प्लेन. या ठिकाणी बघा एक असंच स्ट्रिंग घ्यायचं आहे आपल्याला, जी लॉंग असेल फ्लेक्झिबल असेल. आपण मासलेस मानूया, आपण मास थोडं बहुत असतं पण आपण मासलेस मानायचं आपला कन्सिडर करायचं आहे. आणि हा पार्टिकल आपण एका स्ट्रिंगला हँग केला, जो भी हा सपोर्ट आहे तो रिजिड सपोर्ट आहे. आणि हा पार्टिकल आता काय करतोय, ऑसिलेशन न करता तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कोण्या प्लेनमध्ये? हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा राऊंडमध्ये फिरतोय. असं जर फिरत असेल तर त्याला आपण म्हणूया कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. आपण जरासं डायग्राम ड्रॉ करूया आणि मग त्याच्यानंतर आपल्याला अजून थोडंसं बेटर समजून जाईल तुम्हाला. बघा मी डायग्राम काढतो कोनिकल पेंडुलमची, आणि मग आपण त्याच्यावरून फाइंड करूया की अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा व्ही पण फाइंड करता येते. आपला अँग्युलर व्हेलॉसिटी काढलात की आपोआपच व्ही आपला फाइंड करता येऊ शकतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण फाइंड करणार आहोत टाईम पिरियड त्याचा किती असतो. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी बघा हा रिजिड सपोर्ट आहे, आणि एक आपली या ठिकाणी काय स्ट्रिंग आहे. आपण याला एक टायनी मास या ठिकाणी काय केले, अटॅच केले. पण आता पोझिशन आपल्याला डायग्राममध्ये पोझिशन कुठली दाखवायचं आहे, हा जो मास आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो हे शो करायचं आहे. सो आपण काय करूया, या ठिकाणी या मासला या ठिकाणी हँग करूया इथं, आणि आपण असं दाखवूया की हा जो मास आहे छोटूसा जो मासलेस खूप कमी मासचा हा पार्टिकल असणार आहे, तो काय करतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ठीक आहे. बघा या ठिकाणी बघा ह्याची ही काय असेल, ऑब्विसली ही रेडियस असेल है ना. या ठिकाणी आपण नाव देऊया ए, हे एक रिजिड सपोर्ट आहे ए. या ठिकाणी नाव देऊ आपण सेंटरला बी, नंतर आपण असं करूया सेंटरला सी नाव देऊया. या ठिकाणी जो मास आहे त्याचं जे काही mg सेल्फ वेट असेल ऑब्विसली डाऊनवर्ड आहे. याच्या मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण शिकलं आहे खूप सारं. हां कशाचाही मास कुठं असतं, सेल्फ वेट कुठं असतं, डाऊनवर्ड साईडला अर्थकडे. त्याच्यानंतर बघा या पॉईंटला आपण नाव दिलं बी, आणि हे जो आपल्याकडं आहे हे स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग ॲक्च्युली काय प्रोव्हाइड करते, कोणता फोर्स, तर टेन्शन प्रोव्हाइड करतं. आणि ह्या
मास, जो छोटूसा मास आहे आपला, ह्याला हँग करण्याचं किंवा सस्पेंड करण्याचं काम कोणाद्वारे आहे, त्या स्ट्रिंगद्वारे केलं जातं. सो स्ट्रिंगला आपण काय, जे स्लेंट हाईट असते, हे कोन सारखं आहे बघा, कोन, शंकू आपण शिकलात ना 10वीच्या जिओमेट्रीमध्ये, 10वीच्या भूमितीमध्ये कोन असतो, कोनाचं घनफळ, क्षेत्रफळ, कर्वड, सरफेस एरिया आपण फाइंड केले. तर या ठिकाणी हे सेम आता तसं दिसतंय तुम्हाला कोन सारखंच. तर हे जे आहे या ठिकाणी काय स्लेंट हाईट असते. आता शंकूची ही कशी आहे, सरळ उंची आहे, आणि ही कशी असते, तिरकस स्लेंट हाईट. स्लेंट हाईटला आपण एल या अक्षरानं रिप्रेझेंट करतो बघा, आपण 10th मध्ये बघितले. आणि जे सरळ उंची असते, स्ट्रेट असते, त्याला एच दाखवतात. ठीक आहे, आपण ह्याला एल नाव देऊया. टोटल लेंथला किंवा ह्या दोरीला आपण काय देऊया, नाव एल देऊया. आणि ह्या अलॉंग द स्ट्रिंग, ड्यू टू द प्रेझेंट ऑफ दॅट स्मॉल मास, इट हॅव प्रोड्युस्ड सम टेन्शन ऑन दॅट पार्टिकल, अँड दॅट टेन्शन विच इज टी नॉट, T0 काही म्हणू शकता आपण, याला T0 म्हणूया. ठीक आहे, आता T0 का घेतलं, टेन्शनला खरं तर टी येतं, पण टी आपण याच डेरिव्हेशनमध्ये आपण टी टाइम पिरियड कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅपिटल टीचा यूज करणार आहोत. मग आता सेम होऊ नये म्हणून इथं काय घेतलं, T0 घेतलं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, हा जो बॉब आहे, हा बॉब आणि हे जे टेन्शन आहे क्रॉसमध्ये दिसते आपला. या ठिकाणी जो बी फोर्स अप्लाय करतो, हे टेन्शन ऑन दॅट बॉब, हे कसं आहे माहीत आहे, क्रॉसमध्ये. आणि मी तुम्हाला पाठीमागं 2 सांगितले, कुठलाही व्हेक्टर जर क्रॉस असेल तर त्याचं काय करायचं आहे, आपला 2 या ठिकाणी त्या व्हेक्टरला रिझॉल्व्ह करायचं आहे, 2 कंपोनंटमध्ये त्याला रिझॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी या टेन्शनला आपण काय करूया, रिझॉल्व्ह करूया. एक कंपोनंट व्हर्टिकल साईडला रिझॉल्व्ह करूत आणि एक करूया आपण होरिझॉन्टलला, है ना. एक कंपोनंट व्हर्टिकलला आणि एक कंपोनंट होरिझॉन्टलला. आता जो अँगल बनेल तो या ठिकाणी बनेल बघा, थिटा. आता का, कारण पूर्वीची पोझिशन बघा, बॉब इथं होता आपला, करेक्ट आहे, आणि हे स्ट्रिंग कशी आहे, सरळ आहे. आता कसं झालंय, आपली जी स्ट्रिंग आहे ती क्रॉस झाली. इथं होतं अगोदर का असं होतं, सरळ रेष होती, म्हणजे बॉब होतं, स्ट्रिंग होती आणि त्याला बॉब होता. आता आपलं स्ट्रिंग कशी झाली का, अशी झाली. म्हणजे हे इनिशियल पोझिशन आहे ना, हे इनिशियल पोझिशन. ही कोणती आली आत्ता, फायनल पोझिशन. याचा अर्थ अँगल इथून इथं बनणार, इनिशियलपासून फायनलपर्यंत, म्हणजे आपला जो थिटा आहे तो या ठिकाणी बनेल. हा थिटा आपण गृहीत धरला. मग आता थिटा असेल तर तुम्हाला माहीत आहे, थिटा ज्या साईडला आहे त्या ठिकाणी काय बनतं, कॉस थिटा बनते. मागच्या 2 इक्वेशनमध्ये किंवा मागच्या 2 आपण ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला शिकवले बघा. सो इकडं थिटा आहे म्हणजे इथं या ठिकाणी कॉस थिटा, आणि या साईडला काय बनले इथं T0 साइन थिटा. ठीक आहे, आता या बॉबला मूव्ह होण्यासाठी किंवा UCM परफॉर्म करण्यासाठी एक सेंट्रिपिटल फोर्स काम करतोय. तो फोर्स कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, सेंटरकडे, अलॉंग द रेडियस. जो T0 साइन थिटा काम करणार आहे, जेवढा फोर्स लावणार आहे तेवढाच तो कोण फोर्स लावणार आहे या ठिकाणी आपल्याकडे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची जी मॅग्निट्यूड असेल तेवढाच मॅग्निट्यूड आपल्याला T0 साइन थिटाचा असेल. आणि या केसमध्ये बघा, जी mg जेवढा आहे त्यालाच कोण बॅलन्स कराले, T0 कॉस थिटा. सो आपण इथं लिहूया इक्वेशन हे, की या ठिकाणी जर तुम्ही बघितलात फिगरमध्ये, आता फिगरमध्ये बघून फक्त आपला एक्सप्रेशन काय करायचं, डिराईव्ह करायचं. आपला हे लिहायला एकदम सोपं आहे, फक्त फिजिक्समध्ये डायग्राम मात्र लक्षात ठेवायचं. आपला डायग्राम लक्षात ठेवलात आणि कुठं काय काय होईल आपण बघितलं की त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित सगळं इकडं राईट करता येऊ शकतं. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एकदम सोपं असते, काय नाही. तर ह्या फिगरला तुम्ही ज्यावेळेस ऑब्झर्व करताल तर या T0चे 2 कंपोनंट पाडले आपण, एक व्हर्टिकल कंपोनंट T0 कॉस थिटा आणि होरिझॉन्टल कंपोनंट पाडला आपण T0 साइन थिटा. ओके, जो T0 साइन थिटा आहे तो हेल्प कोणाला करायला आहे, सेंट्रिपिटल फोर्सला हेल्प करायला. नक्कीच जेवढं सेंट्रिपिटल फोर्स तेवढंच T0 साइन थिटा आहे. आणि जो T0 कॉस थिटा आहे तो हेल्प काय करायला म्हणजे कोणाला बॅलन्स करायला येतो, तर त्या बॉबचं जे स्वतःचं वेट आहे mg, ह्याला बॅलन्स करते कोण, T0 कॉस थिटा. तर मी इक्वेशन पहिले लिहितो बघा, T0 कॉस थिटा इज इक्वल टू mg. ठीक आहे, किंवा आपण असं करूया, ह्याला mg बरोबर लिहूया T0 कॉस थिटा. काही फरक पडत नाही, दोन्ही एकच आहे, पण आपल्याला थोडंसं लिहायला किंवा कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. सो mg इज इक्वल टू T0 साइन थिटा कॉस थिटा. ह्याला इक्वेशन आपण काय देऊया, 1 देऊया. दुसरं इक्वेशन काय आहे बघा, हे बघा, सेंट्रिपिटल फोर्स जेवढा आहे तेवढंच T0 म्हणजेच mr ओमेगा स्क्वेअर. मी इथे mr ओमेगा स्क्वेअर घेतोय. या ठिकाणी आपण काय घेतो, mr ओमेगा स्क्वेअर. आपण जनरली mv स्क्वेअर बाय mv स्क्वेअर बाय rp घेता आला असतं, आपला mv स्क्वेअर बाय r पण घेता आला असतं. त्यामधून आपण लिनियर व्हेलॉसिटी फाइंड केली असते, ते बी घेता आलं असतं. त्याच्यावरून ओमेगा काढता आला असतं. आपण ओमेगा कोण जाऊन v काढूया, दोन्ही चालते, काही प्रॉब्लेम येणार नाही. हां, ठीक आहे, चल. तर या ठिकाणी लिहूया आपण, हे काय सांगा मुलांनो, T0 साइन थिटा. याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊया. बस इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 डिवाइड करूया. इक्वेशन डिवाइडिंग
डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 है ना. 2ला आपण 1 डिवाइड करणार आहोत. तर 2 घेतो अगोदर मी, हो का, mr² इज इक्वल टू t0 साइन थिटा डिवाइड बाय mg इज इक्वल टू t0 कॉस थिटा. ठीक आहे. काय काय कॅन्सल आउट होईल बाळांनो, हे m कटेल, हे m कटेल, हे t0 कटेल, राहते काय बघा r ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय g राहतं, आणि समोर काय राहते साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा राहील. साइन थिटा कॉस थिटा. बस काय करायचं आहे आपल्याला, यामधून ओमेगा काढायचा आहे. तर ओमेगा स्क्वेअर बरोबर मी असं लिहितो, या जीला तिकडं आपण टाकूया, इकडं डिवाइडमध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लायमध्ये जाईल. म्हणजे ओमेगा स्क्वेअर, ओमेगा बरोबर काय होईल बरं, जी साइन थिटा होईल डिवाइड जो आर आहे तो आपण इकडं मल्टिपलमध्ये इकडं डिवाइडमध्ये टाकूया. सो आर कॉस थिटा. ठीक आहे. टी बरोबर आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर बरोबर काय आलं, जी साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. ओके. आता जर मी ओमेगा फाइंड केला तर यावरून ओमेगा बरोबर काय होईल, अंडर रूटमध्ये जी साइन थिटा आणि आर कॉस थिटा जाऊ शकतं. पण त्यापूर्वी आपण काय करूया, एक व्हॅल्यू अजून एक काढूया. जरासं तुम्ही आता डायग्रामकडे लक्ष द्या. डायग्राममध्ये काय दिले बघा, जर आपला हा थिटा असेल है ना, हा थिटा असेल तर हा सुद्धा काय होईल, थिटा होईल. ठीक आहे. हे बघा, हे आणि हे अँगल अल्टरनेट अँगल आहेत. आपण पॅरल लाईन्स आणि त्यांची छेदिका म्हणजे ट्रान्सव्हर्सल हे बघितले, त्यानुसार हा थिटा आहे तर हा सुद्धा आपला काय बनेल, थिटा बनेल. हा थिटा या ठिकाणी अँगल किती आहे, टोटल 90 आहे. सॉरी, या ठिकाणी अँगल किती आहे, 90 आहे. हा थिटा आहे. मग या केसमध्ये जर तुम्हाला मी साइन थिटाची व्हॅल्यू विचारली, हां, साइन थिटा, साइन थिटा काय असते बरं, साइन थिटा काय असतं, अपोजिट साइड बाय हायपोटेनस असतं. आपण शिकले अपोजिट साइड बाय हायपोटेनस. हां, अपोजिट साइड कोणती आहे, मग ह्या थिटाची अपोजिट साइड बघायची कोणती आहे, आर आहे, आणि हायपोटेनस कोणता आहे आपला, एल आहे. सो या ठिकाणी लिहूया आपण साइन थिटा बरोबर काय होईल, या फिगरवरून आपल्याकडे माहित आहे हायपोटेनस अपोजिट साइड कोणती आहे आपली, आर आहे. आर डिवाइड बाय हे काय येईल, एल येईल. जर तुम्ही ह्याच्यावरून आर ची व्हॅल्यू काढलात, या केसमधून या फॉर्म्युल्यामधून आपण आर जर काढलं तर आर इज इक्वल टू काय होईल, एल साइन थिटा होईल. सोपं आहे, एवढं येते. मग ह्या एल साइन थिटाची व्हॅल्यू आपण काय करूया, हे बघा ह्या इक्वेशनमध्ये ठेवूया. कुठं आहे बघा, इथं आर आहे. आरच्या ठिकाणी आपण आरची व्हॅल्यू ठेवूया जी एल साइन थिटा आली. चला मी जरा वरचा आता साफ करतो, वरी घेऊत आपण, दिसणार नाही खाली. घेऊया आपण. ओके. बघा या इक्वेशनमध्ये ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जो आपल्याकडे जी साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा आहे ना, यामध्ये आरची व्हॅल्यू जी इथं आले ती आपण याच्यात पुट करूया. काय येतं बघूया. ओमेगा स्क्वेअर बरोबर जी साइन थिटा डिवाइड बाय, या ठिकाणी आरची व्हॅल्यू काय आहे मला सांगा, एल साइन थिटा इंटू हे राहिलेलं कॉस थिटा ॲज इट इज आपण इथं ठेवणार आहोत. ठीक आहे. साइन थिटा काय होईल, कॅन्सल आउट होईल. बरोबर. मग ओमेगा बरोबर अंडर रूटमध्ये काय राहील, जी बाय एल, आणि फक्त काय राहतं, जी बाय एल कॉस थिटा. कॉस थिटा तुमचा कुठं आहे, खाली आहे, डिवाइडमध्ये आहे. सो तो डिवाइडमध्येच राहील, जी बाय एल कॉस थिटा. आता टाइम पिरियड, आता ओमेगा तर काढलो आपण. आता तुम्हाला जर इथं या ठिकाणी लिनियर व्हेलॉसिटी काढायची असेल, ओमेगाच्या ऐवजी लिनियर व्हेलॉसिटी काढायची असेल तर तुम्ही ओमेगा बरोबर आर व्ही, सॉरी व्ही बरोबर आर ओमेगा हे सूत्र ठेवू शकता. आणि हे आर ओमेगा सूत्र ठेवल्यानंतर व्हीच्या ठिकाणी, तर ओमेगाच्या ठिकाणी काय येईल, व्ही बाय आर येईल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी व्ही बाय आर ही व्हॅल्यू ठेवून तुम्ही बाकीचे हे करू शकता. म्हणजे व्हीची व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. व्ही बाय आर जर इथे ठेवलात, आरला मध्ये नेलात तर आर स्क्वेअर होऊन जाईल पलीकडे जाऊन, म्हणजे जी बाय आर स्क्वेअर एल कॉस थिटा होऊ शकतं. न्यूमेरिकलमध्ये आलं तर आपल्याला हे करायची आवश्यकता भासते. तर व्हीची ओमेगाची व्हॅल्यू जी व्हीच्या फॉर्ममध्ये आपण व्हीची व्हॅल्यू काढून आपण या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू काढून व्हीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू शकतो. ठीक आहे. यावरून तुम्ही घेता येऊ शकता आपला, नाहीतर मग आता डायरेक्टली ओमेगा तर आहेच आपण काढलेला. चला बघा काय करता येईल. चला पुढे बघा. आता हे काढलं आपण ओमेगा, याच्यानंतर आता टाइम पिरियड काढू आपण. टाइम पिरियड कॅल्क्युलेट कसं करणार आपण. टाइम पिरियडसाठी बघा, जो आपल्याकडे सूत्र आहे ओमेगा बरोबर काय असतं, 2π बाय टी असतं. मग ओमेगाची व्हॅल्यू एवढी आली आहे, म्हणजे 2π बाय टीची व्हॅल्यू किती आली, एवढीच आली. हे बघा 2π बाय टी बरोबर मी असं लिहू शकतो, जी बाय एल कॉस थिटा, जी बाय एल कॉस थिटा. ठीक आहे, घेतलं मी असं. आता मला काढायचं बघा टीची व्हॅल्यू. आपण काय करूया, इक्वेशन फक्त ओमेगाला काढूया, बाकी 2π बाय टी एवढंच घेऊया. बघा काय होईल,
2π/t इज इक्वल टू √g/L cos θ. ठीक आहे. आता मला काढायचं आहे काय टीची व्हॅल्यू. ह्या 2π ला मी पलीकडे शिफ्ट करतो. कुठं जाईल बघा 2π, हे बघा 1/t. आता 2π कोणीकडे जाईल, हे पलीकडे जाईल, g/L cos θ आणि डिवाइडमध्ये काय जाईल 2π जाईल, डिवाइडमध्ये 2π जातं. आता ह्याच्या पुढं जाऊन आपला कसं करता येईल बघा, डिवाइडमध्ये 2π गेल्यानंतर हे बघा इन्व्हर्स करतो मी. या टीला वर घेतो म्हणलं 2π सुद्धा कुठे येईल तुमचं वर येईल आणि मधली जे टर्म आहे L cos θ आणि g हे सुद्धा काय होईल उलट होईल. म्हणजे आपला असं लिहिता येईल. म्हणून फायनली टी बरोबर हे आता मी इन्व्हर्स करालो, हे 2π आलं तुमचं वर आणि या ठिकाणी अंडररूटमध्ये जी टर्म आहे आपल्याकडे ती सुद्धा काय होईल उलट होईल. म्हणजे वर काय येईल L cos θ वर येईल आणि डिवाइडमध्ये काय राहील g राहील, L cos θ आणि g. अशा पद्धतीने आपण काय केलं आज हे फाइंड केलं. काय फाइंड केलं आपण, एकतर ओमेगा म्हणजे जे बी आपल्याकडे या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड केली आणि त्याच्यानंतर कोनिकल पेंडुलममध्ये जो टाइम पिरियड आहे म्हणजे एक पूर्ण हा राऊंड मारण्यासाठी लागणारा वेळ जर काढायचा असेल आपल्याला तर काय करावं लागलं आपला टी बरोबर 2π √L cos θ/g. ठीक आहे. याच्यानंतर एक छोटंसं अजून एक आपल्याकडे दुसरं एक अजून एक ॲप्लिकेशन आहे शेवटचं. आपण पहिले 2 ॲप्लिकेशन घेतलं, हे तिसरं आहे आणि एक चौथं छोटं आहे त्याला आपण वेल ऑफ डेथ म्हणूया. ती बी आपण लगेच या ठिकाणी घेऊ. चला बघा, आता आपल्याकडे एक शेवटचं छोटंसं अजून एक ॲप्लिकेशन आहे वेल ऑफ डेथ म्हणून आपण त्याला मौत का कुआ असं म्हणलं जातं. तुम्ही कधी जत्रेमध्ये वगैरे बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी ते चाललं जातं. त्यामध्ये काय असते, एक काय म्हणू आपण सिलेंड्रिकल एक या ठिकाणी कन्स्ट्रक्शन असताना त्याच्यामध्ये होरिझॉन्टल व्हेकल फिरवली जाते. मग ती बाईक असेल, कार पण फिरवली जाते. ती कशी होरिझॉन्टल प्लेनमध्ये फिरवली जाते, परंतु ते जे स्ट्रक्चर असतं ते टोटली सिलेंड्रिकल. बघूया कसं असतं. बघा, सपोज करा या ठिकाणी आपल्याकडे हो काय असं एक सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असतं. या सिलेंड्रिकल स्ट्रक्चरवर ठीक हां, आणि यामध्ये होरिझॉन्टल प्लेनमध्ये बाईक काय केली जाते किंवा कार या ठिकाणी फिरवली जाते. युनिफॉर्म सर्कल मोशन म्हणा कमी जास्त होत असेल, पण UCMच्याच फॉर्ममध्ये या ठिकाणी फिरवलं जातं. तर ते नाही तर मग ते गाडी कदाचित खाली पडण्याची शक्यता असते आणि त्याला नेसेसरी स्पीड म्हणजे मॅक्झिमम मिनिमम स्पीड पाहिजे. आपण जे शिकलात पूर्वी, आता मिनिमम किती स्पीड पाहिजे, मॅक्झिमम किती पाहिजे हे बी आपल्या या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मिनिमम किती व्हेलॉसिटी पाहिजे जेणेकरून ही गाडी किंवा ही गाडी असेल, बाईक असेल, कार असेल, जी बी या ठिकाणी व्यवस्थित मूव्ह होईल किंवा ती जे सर्क्युलर मोशन आहे ते परफॉर्म करू शकेल, अन्यथा ती गाडी खाली पडेल है ना. त्यासाठी किती मिनिमम व्हेलॉसिटी आपण त्या ठिकाणी त्या व्हेकलला असणं गरजेचं आहे ते हे फाइंड करणार आहोत आपण यामध्ये. बघा, सपोज करा या ठिकाणी आपली आता इथं होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आपली काय ही बाईक म्हणा किंवा कार म्हणा मूव्ह करते. ठीक आहे, होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मूव्ह करते. हे सेंटर आहे आणि या ठिकाणी हे काय असणार आहे त्याचं ऑब्वियसली रेडियस. ठीक आहे, ते सेंटर आणि रेडियस. आता बाईक या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी 2 फोर्स चालू आहेत. बघा, एक डाऊनवर्ड साईडला कोणता फोर्स असतो, mg असतो. हे बऱ्याच वेळेस शिकले आपण. त्याचं सेल्फ वेट खालच्या साईडला असेल आणि या ठिकाणी जे भिंत आहे, वॉल जे आहे, ही वॉल जे भिंत आहे, भिंतीला जे टायर आहेत ते असतात कनेक्ट असतात टायर आपले. आणि टायर आणि आपल्या ह्या भिंतीमध्ये कोणता फोर्स असतो, स्टॅटिक फ्रिक्शन Fs या ठिकाणी काय करतोय अपवर्ड साईडला, व्हर्टिकल साईडला तो अप्लाय होत असतो ना. आणि या ठिकाणी सेंटरकडे कोणता असणार, ऑब्वियसली सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्स आहे, त्याचसोबत अजून दुसरा फोर्स आहे काय, कोणता, नॉर्मल फोर्स. बघा, व्हेकल समजा अशी आहे, साधी व्हेकल आपली होरिझॉन्टल जनरली आपल्या कुठल्याही रोडवर अशी स्ट्रेटमध्ये थांबलेली आहे. व्हेकल म्हणा किंवा एखादी कार आहे किंवा मोटरसायकल, बाईक पण असू शकते, काही नाही. तर ह्याचं जो काही नॉर्मल रिॲक्शन फोर्स असतो असा अपवर्ड असतो. जर व्हेकल आपली क्रॉस झाली, आपण हे बी शिकले बघा मागच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण शिकले. व्हेकल जर समजा अशी क्रॉस झाली तर नॉर्मल फोर्स सुद्धा हो का असा क्रॉस होतो. आता व्हेकल या ठिकाणी पुरीच्या पूर्वी कशी आहे, हॉरिझॉन्टल आहे या फॉर्ममध्ये. व्हेकल आपली कशी आहे आता अशी आहे ना, अशा फॉर्ममध्ये या ठिकाणी या भिंतीला म्हणजेच वॉलला कनेक्ट आहे. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन फोर्स कुणीकडे असेल, ऑब्वियसली या डायरेक्शनला, आतमध्ये हो का या साईडला आहे ना. म्हणजे इथं कोणता असेल आपला सेंट्रिपिटल फोर्स असेल, त्याचबरोबर नॉर्मल N हा फोर्स सुद्धा या साईडला आहे. आता ह्याचे काही कंपोनंट पाडण्याची गरज नाही, कारण सरळ स्टेटमध्ये हा नॉर्मल फोर्स आहे आणि इकडे ही सरळ स्टेटमध्ये आपलं Fs आहे. कंपोनंट आपण कधी पाडणार, जर ह्या वेक्टर अलॉंग द एक्स किंवा अलॉंग द वाय येत नसेल तरच आपण त्याचे कंपोनंट पाडणार आहोत. पण हा सरळ आहे, अलॉंग द एक्स निगेटिव्ह आहे आणि या ठिकाणी हे अलॉंग द वाय आहे, त्यामुळे आपल्या इथं कंपोनंट कोणाचे पाडण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, चला
काय दिसतं ह्या डायग्राममधून आपल्या काय लक्षात येते बघा. एक इक्वेशन आपलं असं लक्षात येईल, जो बी mg आहे या गाडीचं सेल्फ वेट आहे त्याला होल्ड कोण करून सोडले या ठिकाणी फ्रिक्शन फोर्सनं. म्हणजे मी ह्याला असं म्हणू शकतो की Fs इज इक्वल टू mg आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ शकता, इक्वेशन नंबर 1. दुसरं काय दिसते बरं आपला, जो बी सेंट्रिपिटल फोर्स आहे तेवढाच कोणता फोर्स चालू आहे या ठिकाणी, नॉर्मल फोर्स चालू आहे म्हणजे n चालू आहे. याचा अर्थ सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू n मला म्हणता येईल. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स बरोबर आपलं काय म्हणता येऊ शकतं, n म्हणता येऊ शकतं. देन त्याच्यानंतर आपलं हे सांगता येईल बघा अजून एक गोष्ट. ओके, म्हणजे मला असं लिहिता येऊ शकतं की mv²/r इज इक्वल टू n मला म्हणता येऊ शकतं. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. एक काय म्हणता येईल आपला की Fs बरोबर mg म्हणता येतं किंवा mg बरोबर Fs लिहा, काही फरक पडत नाही, एकच आहे. आणि दुसरं mv²/r बरोबर n म्हणता येतं. आणि याचबरोबर आपला एक सूत्र, अजून एक फॉर्म्युला माहीत आहे. कोणता माहीत आहे की फ्रिक्शन फोर्स Fs जो असतो तो μs × n एवढा असतो. मागच्या ॲप्लिकेशनमध्ये बघितले. आणि या केसमध्ये तो एकतर ह्यांच्या बरोबर आहे. फ्रिक्शन फोर्स हा या केसमध्ये ज्यावेळेस गाडी आपली होरिझॉन्टल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच होरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ज्यावेळेस व्हेकल परफॉर्म करेल त्यावेळेस एकतर Fs तुमच्या μs n एवढा पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असेल, चालेल कमी असेल सहजासहजी, तर हा बरोबर असणं गरजेचं आहे. Fs जो आहे तो μs × n एवढा असेल. ओके, मग Fs ची व्हॅल्यू ह्याला इक्वेशन नंबर आपण 3 देऊया. आणि ह्या इक्वेशन 3 मध्ये आपण काय करूया, इक्वेशन 1 आणि 2च्या व्हॅल्यू पुट करूया. इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय मिळतं आपला की Fs ची व्हॅल्यू काय आहे, mg आहे. तर मी mg लिहितो या ठिकाणी हो का. आणि μs ला μs आपण तसंच ॲज ठेवूया. n ची व्हॅल्यू काय दिसते रे मुलांनो, mv²/r आहे. या ठिकाणी m कॅन्सल म्हणजे राहते काय आपल्याकडे v². इकडं एक मिनटा, g बरोबर काय राहते μs v²/r आहे. ठीक आहे, g बरोबर काय राहील μs v²/r. मला काढायचं आहे v². सो v² बरोबर काय निघेल ह्याच्यावरून, v² ची जर व्हॅल्यू आपण काढली काय निघू शकते बघा, v² ची व्हॅल्यू हे μs आणि r या साईडला शिफ्ट होईल. μs कुठं जाईल, इकडं कशामध्ये आहे, गुणाकारात आहे, इकडे जाईल भागाकारात. सो आपण असं लिहूया आणि हे r जाईल गुणाकारामध्ये. सो gr डिवाइड बाय μs म्हणजेच v बरोबर √ काय होईल rg/μs. फायनली आपण एवढं लिहू शकतो. याची व्हॅल्यू जी आहे ती v बरोबर rg/μs. म्हणजे काय आहे, हे मिनिमम व्हेलॉसिटी आहे. एवढी मिनिमम व्हेलॉसिटी पाहिजे या व्हेकलची, ज्यामुळे हा व्हेकल काय करेल, सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकेल. जर ह्याच्यापेक्षा गाडीची स्पीड कमी झाली रे, ती गाडी खाली पडते आहे ना. सहजासहजी तुम्ही जर बघताय त्यावेळेस ती गाडी, ते जे काही माणसं असतात ती गाडी व्यवस्थित टर्न करतात, फिरवतात बघा, खाली पडत नाही का, तर त्यांना रोजचा एक्सपिरियन्स आहे. आता तुमच्यासारखं किंवा आपल्यासारखं नवीन जर कोणी त्या ठिकाणी गाडी घेऊन आपण जातो म्हणलं तर आपण वर गेल्या पडताल खाली, का तर गाडीची स्पीड किती ठेवायचं आहे आपल्याला लक्षात येत नाही. आणि कमीत कमी गाडीची स्पीड एवढी पाहिजे तर ती व्हेकल किंवा ती बाईक काय होईल, या ठिकाणी सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकेल, नाहीतर हे खाली पडेल. हे मिनिमम व्हेलॉसिटी एवढी पाहिजे. तर या पद्धतीने आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे 4 ॲप्लिकेशन आपण संपवलेले आहेत. आता जो काही पार्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा, रोटेशनल डायनामिक्सचा पुढचा पार्ट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन जो काय आपल्याकडे रोटेशनल डायनामिक्समध्ये 2 पार्ट आहेत. मी सुरुवातीला शिकवलं होतं तुम्हाला. एक पार्ट आहे आपल्याकडे कोणता, रोटेशनलमधला सर्क्युलर मोशनचा अर्धा चॅप्टर म्हणला होता आपण, हाफ चॅप्टर, आणि हाफ चॅप्टर आहे रोटेशनल मोशनवर. तर रोटेशनल डायनामिक्समध्ये आपला सर्क्युलर मोशनचा हा ॲप्लिकेशन बघितला आपण. फक्त एक पॉईंट राहिला आपला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, जो येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये मी कंप्लीट करणार आहे आणि तो व्हिडिओ अपलोड करेन मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुम्हाला मी जे शिकवलं जर समजत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.